आज आमचे गवंडीतील कार्यसम्राट नगरसेवक आणि भावी आमदार बोलतो कारण का आता इथे वाढणार आहेत तर 100% तो आमदार होणार आहे. त्याचं बबलू पांचाळ हा माझा एकदम खास माणूस आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पंढरीच्या पांडुरंगाकडे प्रार्थना करतो की त्याला उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य, अंगी चांगली भरवाईटी देवा असं त्याला आशीर्वाद देतो आणि पुढे जाणे खूप मोठं व्हावं अशी माझी इच्छा आहे. काय नाही, खरं म्हणजे माझे गुरु आहेत कातेसाहेब आणि ते आल्याबद्दल मन खूप प्रसन्न झालं. त्यांनी सांगितलं त्यांच्याच वारसावर आम्ही चालतो. 80% सेवा, 20% आमच्यासाठी आणि लोकांसाठी झटणं हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आम्ही रोज काम करतोय आणि रोज सेवा करून लोकांच्या सुखादुखामध्ये लोकांना काय हवं नवं काय काम आहे हे पळत राहतो. म्हणून आज ही सगळी लोक आहेत ही बबलू पांचाळ एक नावाला आलेली लोक आहेत आणि बबलू पांचाळ प्रेम करणारे लोक आहेत. बबलू पांचाळ काम करणारा मुलगा यासाठी सगळी लोक आहेत. नाही, पैसा हाच माझा पैसा, ही लोकच माझा पैसा आहे. नेहमी मी सगळ्यांना सांगत असतो की पैशाने काही होत नसतं, माणूस की खूप मोठा पैसा आहे. हे तुम्ही जिंका, तुम्ही सहज इलेक्शन जिंकल्यासारखं आहे. कोणी किती बोललं, पैसे वाटले काय वाटले तरी कोणी जिंकू शकत नाही. लोकांच्या नजरेमध्ये जो काम करतो, सेवा करतो, तो बोलबच्चन करतो, त्याला लोक कोण निवडून देत नाही. जो सेवा करतो, लोकांच्या अर्ध्या रात्रीला धावून जातो, त्याला लोक निवडून देतात. कारण हॅट्रिक म्हणजे ही लढाई काही मोठी नव्हती, पण कार्यकर्ते माझे एवढे सक्षम होते. भारतीय जनता पार्टी आणि इथले गोवंडी 144 सर्व मातागिरी बदलून खूप प्रेम दिलेलं. त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होतं की मी हॅट्रिक नक्की करणार आहे. मी लोकांना सांगितलेलं 5-6 दिवस अगोदर आपणच जिंकणार आहोत, काही टेन्शन घेऊ नका. कुणाला काय चणे फुटाने वाटायचे ते वाटू दे, पण सच्चाची जीत होणार आहे आणि देव आमच्या पाठीशी उभं होता. लोकांचा आशीर्वाद खूप आहे. साहेबांनी सांगितलं आहे भावी आमदार पक्षशेट्टी ठरवतील भारतीय जनता पार्टी. अगोदरच आम्ही खूप बोलावं आणि ते वावगं व्हावं हे आम्ही त्या दिशेने जात नाही. जेव्हा पक्षशेट्टी ठरवेल त्यावेळी काय ते निर्णय होईल तो आम्ही त्या निर्णयाला सामोरं जाऊ आणि ते मान्य करू. दिनेश पांचाळ म्हणजेच लोकप्रिय व्यक्तिमत्व बबलू पांचाळ, शिवसेनेतील आमचे जुने मित्र आणि आता भारतीय जनता पार्टीचे तिसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक या भागातील गोवंडी परिसरातील श्री दिनेश पांचाळ यांचा जन्मदिवस आज संपूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा. शक्तीनगर विधानसभेचं नेतृत्व देखील ते करत आहेत. त्याचप्रमाणे महानगरपालिकेत 3 वर्ष ते सातत्याने 3 टर्म निवडून येत आहेत. तर त्यांना असंच यश कीर्ती मिळो असं मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने आणि आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी अणुशक्तीनगर विधानसभेच्या वॉर्ड 144चे कार्यसम्राट नगरसेवक जे त्रिवार विजय झाले, 3 टर्म नगरसेवक आहेत, यांचा आज 15 जून रोजी मोठ्या उत्साहात आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. गोवंडी भाजप कार्यालय येथे या ठिकाणी बरीच मोठी संख्या होती. सगळे कार्यकर्ते आणि बबलूभाई समर्थक आहेत ते सगळेच या ठिकाणी उपस्थित होते. आणि सांगायचं म्हणजे की आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नीरजभाई उभारे, त्याचबरोबर त्यांचे जिल्ह्याचे महामंत्री संदीपसिंग धामजी आणि जिल्ह्याची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होते. आणि विशेष म्हणजे कार्यसम्राट आमदार तुकाराम काते हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. मी त्यांच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमची गोवंडी मंडळाची टीम सौ उर्मिला निकम मंडळाध्यक्षा, त्याचबरोबर आमचे मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश तोडकरजी आणि मंडळाचे सचिव सतीश बायदंडेजी, मोहन पाटीलजी यांचं देखील सहकार्य, मोलाचं सहकार्य या ठिकाणी लागलं. आणि आमची संपूर्ण टीम जी कार्यरत असते त्याच्यामध्ये आमचे योगेश डावरेजी, त्याचबरोबर इम्तियाज शेखजी, मोहसिन शेखजी, अशोक पाटीलजी, अण्णू प्रभूजी हे सगळेच गेले 2 ते 3 दिवस सातत्याने या ठिकाणी काम करत आहेत. मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. हे मंडप ज्यांनी अवेलेबल करून दिलं असे आमचे निसारभाई आणि त्यांची संपूर्ण टीम ही देखील यांचं देखील या ठिकाणी विशेष योगदान आहे. त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी जवळपास 150 ते पावणे 200 बॅनर 144मध्येच नव्हे तर संपूर्ण अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये लागले, त्या सगळ्यांचंच मी आमच्या मंडळाच्या वतीने, अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा बबलूभाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या विभागातील आमचे झुंजार नेते
माझ्या टीममध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माझे सहकारी आहेत, मला नेहमी सहकार्य करतात आणि अणुशक्तीनगर विधानसभेतील आमच्या प्रभाग क्रमांक 144चे लोकप्रिय नगरसेवक दिनेश बबलूभाई पांचाळ हे एक जनसामान्यातलं, लोकांच्या मनातलं आणि जनसामान्यांवरती अधिराज्य करणारं असं नेतृत्व या विभागातलं आमचं आहे. आज बबलूभाईंचा वाढदिवस. आजच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना मी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देईन आणि पुढच्या वर्षभरामध्ये ज्या ज्या त्यांच्या मनोकामना असतील, इच्छा असतील, त्या सर्व पूर्ण व्हाव्यात ह्याच सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करेन. त्यांचं आरोग्य चांगले राहावं आणि जनसामान्याची सेवा करण्यासाठी, या विभागातील नागरिकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना आई भवानी आणखीन ताकद देवो अशीच प्रार्थना, अशाच सदिच्छा आजच्या या कार्यक्रमानिमित्त देईन. खूप खूप धन्यवाद. आज सन्माननीय श्री बबलू पांचाळजी यांचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम माझ्या सर्व टीमकडनं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि जे भावी आमदार म्हणून आम्ही गेल्या वर्षी पण भावी आमदार म्हणूनच वाढदिवस साजरा केला होता, पण आमचं बॅड लक की थोडंसं मिस्टेकमुळे आमचं ती एक संधी गेली. जर ती संधी आम्हाला मिळाली असती तर आज नक्कीच भाई आमदार असते. पण आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे, करूच. आणि आमची जी महिला टीम, जे आमचे बबलूभाईंचे जे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि त्यांची सर्वांची, आमची सगळ्यांची इच्छा आहे की भाईंनी आमदार व्हावे आणि ते होतीलच, शंकाच नाही. आम्ही आता नगरसेवकच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आम्ही मेहनत जी घेतली त्याच्यापेक्षा जास्त मेहनत आम्ही घेऊच. हे सगळे जे टीम आहे फार मेहनती आहे आणि सगळे बबलूबाईंचे एक म्हणतात ना चाहते आहेत. आणि भाई सुद्धा आमच्या सगळ्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतात. तर मग आम्ही महिला शक्ती म्हणून पण आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत, असणार आणि नेहमी राहणार. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. सांगावं जावं तर 15 जून हा माझ्यासाठी खूप अतिशय मोठा दिवस आणि गोड दिवस आहे. कारण कार्यकर्त्यांची भावना, कार्यकर्त्यांचं दुःख, कार्यकर्त्याचं सुख तो समजणारा असा आहे, जो नेता आहे, तो माझा गुरु माझे बबलूभाई पांचाळ. आणि आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. कारण त्यांची जी काम करायची पद्धत, गोरगरिबांसाठी धावणं, सगळ्यात म्हणजे कामाची पद्धत त्यांची खूप अतिशय वेगळी पद्धत आहे. जनतेच्या पाठी ठामपणे उभं राहणं, कामाचा पाठपुरवठा करणं, अशी म्हणून त्यांना कार्यसम्राट आणि सिंगम नगरसेवक असं त्यांना बोललं जातं. आणि आजच्या ह्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व आम्ही इकडे गोवंडी, आमचे 144 रहिवासी त्यांना शुभेच्छा देतो. अफाट अशी आज गर्दी होती, तुफान गर्दी होती. खूप छान असं कार्यक्रम झाले, फळ वाटप झालं, टाटा हॉस्पिटलमध्ये जेवण वाटप झालं, शताब्दीला फळ वाटप झालं त्यांच्या वाढदिवसानिमित्त. असंच पुढे त्यांनी कार्य करावं, त्यांना असंच शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस त्यांना अजून हार्दिक शुभेच्छा देतो. 100% मेहनत तर कार्यकर्ते आम्ही दिवस रात्र एक करू. त्यांना जर भारतीय जनता पार्टी आणि शक्तीनगर विधानसभेकडून जर त्यांना खरोखर जर तिकीट दिली पार्टीनी, तर 101% सांगतो की बबलू पांचाळ साहेब हे 101% आमदार असतील. त्यांचं कार्य, त्यांनी जे केलेले मोठमोठी कामं ही त्यांची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते, मुंबई महापालिकेचे अनुभवी आणि कार्यसम्राट नगरसेवक आमचे मित्र बबलूभाई पांचाळ यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना उदंड आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो ही मनापासून प्रार्थना. या भागाचा विकास करण्यासाठी आणि हिंदुत्ववाद या मायभूमीमध्ये जिवंत ठेवण्यासाठी बबलूभाई सातत्यानं संघर्ष करत असतात. मुंबई महापालिकेमध्ये अनेक प्रश्न सोडवण्यासाठी, ते फॉलोअप करण्यासाठी बबलूभाईंचं सातत्यानं योगदान असतं. आज मोठ्या प्रमाणात
त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोक देखील जमलेले आहेत. हीच बबलूभाईंच्या कार्याची खरी ओळख आहे. माणसं जोडणं हे बबलूभाईंचं काम आहे. आणि या परिसरामध्ये खरं तर या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीला विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपला भारतीय जनता पार्टीचा विचार जिवंत राहिला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इथं वाढला पाहिजे. यासाठी बबलूभाईंनी सातत्यानं प्रयत्न केले आणि त्यांच्याचमुळं या भागाचा चेहरा मोहरा देखील बदललेला आहे. मी या वाढदिवसाच्या निमित्ताने बबलूभाईंना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून जनसेवेचं हे काम असंच वाढत राहो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो या मनापासून शुभेच्छा. आज बहुत खुशी का दिन है कि हमारे 144 वार्ड के माननीय नगर सेवक और हमारे दक्षिण मध्य मुंबई जिला के उपाध्यक्ष माननीय हमारे लाडके भाई बबलू पांचाल जी का जन्मदिन है और ये हम लोग के लिए बहुत खुशी की बात है. हम लोग भगवान से ये प्रार्थना करते प्रभु श्री राम जी से कि ये भाई ऐसे ही आगे बढ़े और जनता की ऐसे ही सेवा करते रहें.